नागपुर शहर में महिला पुलिस कर्मचारी पर हमले की चौंकाने वाली घटना सामने आई है। अजनी थाना क्षेत्र में ट्रैफिक ड्यूटी पर तैनात महिला हेड कांस्टेबल के साथ मारपीट का सरकारी कामकाज में बाधा डालने का मामला सामने आया है। घटना की सीसीटीवी फुटेज भी सामने आई है और पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है। मिली जानकारी के अनुसार शताब्दी चौक स्थित आनंद ग्लास के सामने महिला हेड कांस्टेबल मालती पाल ट्रैफिक नियमों का पालन करवाने के लिए ड्यूटी पर तैनात थी। इसी दौरान आरोपी इस्मामुल खान ने ट्रैफिक नियमों को लेकर विवाद शुरू कर दिया और महिला पुलिस कर्मचारी के साथ अभद्र व्यवहार किया। आरोपी ने अश्लील गाली गलौज करते हुए महिला कांस्टेबल के साथ मारपीट भी की, जिससे वह घायल हो गई। घटना के बाद अजनी पुलिस ने सरकारी कामकाज में बाधा डालने और मारपीट का मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार कर लिया है। मामले की आगे की जांच जारी है। अजनी वाहतूक झोन अंतर्गत शताब्दी चौक येथे सकाळी 9 ते रात्री 21 वाजता दरम्यान महिला पोलीस हवालदार सौ मालती आत्माराम पाल या कर्तव्यावर हजर होत्या। संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास आनंद ग्लासेस समोरून शताब्दी चौकातील आनंद ग्लासेस समोरून एक मोटरसायकल क्रमांक आहे MH49 BJ 3051 ह्या वाहनावरील चालक विदाऊट हेल्मेट येत असताना दिसून आल्याने सदर महिला पोलीस कर्मचारी यांनी त्या वाहनास थांबवले असता त्या वाहनावरील जो चालक आहे, चालक नामे आहे इंजामामुल खान, वय 35 वर्ष, राहणार खरबी चौक, नागपूर, याने त्या महिलेची वाद घातला। त्या महिलेला शिवीगाळ करून वाद घालत असताना त्याने त्याच्या जवळील जे वाहन आहे तिच्या अंगावर चढवले आणि त्यानंतर जे त्याच्या जवळील बोरी होती ते बोरी ज्यामध्ये लोखंडाचे काही सामान होते त्याने तिला मारहाण केलून जखमी केले। सदर महिला कर्मचारी हे नमूद वाहन चालकावर कारवाई करीत असताना नमूद इस्माने त्याच्या शासकीय कामात अडथळा करून कारवाई करण्यास अडथळा निर्माण केला व तिला जखमी केले। त्यावरून सदर महिला पोलीस हवालदार मालती पाल यांनी पोलीस स्टेशन अजनी येथे तक्रार दिली म्हणून पोस्टे अजनी येथे CR नंबर 206/26 कलम 132 121 2 351 2 352 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपास सुरू आहे। त्या महिलेने नमूद इस्मात अडवून त्यांना त्याच्या वाहनाचे मागील चालान चेक केले असता त्यांचे जुने चालान 21,000 समथिंग काहीतरी चालान होते ते त्याबाबत माहिती असला त्यांनी पुन्हा त्यांच्यासोबत वाद घातला की तुम्ही माझे चालान कोण भरणार, तुम्हाला काय अधिकार आहे, यावरून शिवीगाळ करून त्यांच्याशी वाद घातला आणि गाडी अंगावर चढून